हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चालू आहे स्क्रॅच. तर स्क्रॅच मध्ये आपण वन बाय वन सगळे ऑप्शन्स पाहतोय, लूप्स पाहतोय. लास्ट सेशन्स मध्ये पण आपण कन्व्हर्सेशन बनवलं आणि त्या संभाषणात आपण लूप्स आणि इव्हेंट ब्लॉकचा यूज केलेला. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता हळूहळू समजत असेल की आपण स्क्रॅच मध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करू शकतो. तसेच आपण स्टोरी बनवू शकतो. आज आज जसं आपण कार अॅनिमेशन बघणार आहे, म्हणजे कार हा स्प्राईट घेऊन आपण काय काय करू शकतो. ओके, चालेल, तर पाहूया. त्यासाठी ओपन करायचं आहे आपल्याला स्क्रॅच. हे आहे आपलं स्क्रॅच. आता हा स्प्राईट आपल्याला नको आहे, तर आपल्याला हवे आहेत ट्रान्सपोर्ट मधल्या काही गोष्टी. बस किंवा कार. कार बघू कोणत्या कोणत्या कार आहेत. हा एक ट्रक आहे. चला आपण या कारच घेऊ. इथे कार आहेत, ती एक कार घेऊ आणि कार घेऊ, ही वाली कार घेऊ. ओके, आणि बॅकड्रॉप आपण चेंज करू. ओके, तर या कारचा आपण कलर चेंज करूया. आणि त्याच पद्धतीने आपण या कारला आता इथे जर तुम्ही ठेवलं असेल तर याची साईज आपण मोठी करू आणि या कारची पण साईज आपल्याला मोठी करायची आहे थोडीशी. ओके, तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं लूप्स ब्लॉक मध्ये इथे बघू आपण लेयर्स कुठे आहेत. या लूप्स ब्लॉक मध्येच आहे लेयर. गो टू फ्रंट लेयर किंवा फॉरवर्ड लेयर. तर इथे फ्रंट लेयर म्हणजे आता ही जी पिंक कार आहे ती फ्रंट लेयरलाच आहे. तर याऐवजी आपण जर इथे फ्रंट लेयर ठेवलं तर तुम्ही पाहू शकता ही कार फ्रंट लेयरला येऊ शकते. ओके, आता अशाच पद्धतीने आपण कार रेस करण्याचा प्रयत्न करू. या दोन कार आहेत. ओके, आणि आपण इव्हेंट घेऊ. इव्हेंट फ्लॅग क्लिक नाही, आपण घेऊ कीजने आपण कार खेळायचं आहे. तर इव्हेंट राईट एरो आपण पिंक कार साठी वापरू, पर्पल साठी वापरू आणि पिंक साठी आपण
इथे अप ॲरो की वापरू. ओके, तर इथे आपण पाहू मोशन, देन चेंज x बाय 10 आणि पिंक आपण करू चेंज x बाय 20. ओके, अशा पद्धतीने आपण करू आणि एकदा आपण प्रयत्न करून पाहू काय होतंय. काहीच होत नाही. का होत नाहीये हे? आता आपलं कार व्यवस्थित का जात नाहीये? जातीये का आपली कार? नाही जात. तर आपली कार जातीये, बट आपण हा कार आउटसाइड फ्रेम ठेवलीये, त्यामुळे तुम्हाला समजून येत नाही. तर पाहूया. तर अशा पद्धतीने आपण खेळू शकतो. ओके, ऑलराईट. तर इथे मी जस्ट ह्या की प्रेस केल्या आणि कारला मूव्ह केलं. ओके, तर यासाठी आपण अशा टाइप मध्ये कारची रेस सुद्धा बनवू शकतो. तर नेक्स्ट आपण अनेक ॲनिमेशन बनवू. अगेन आपण यासाठी कार घेणार आहोत. कार आणि बस घेऊया. सॉरी, मी हे बॅकड्रॉप घेतलं. आपल्याला स्क्रॅच घ्यायचा. ते ही बस आहे. कार न घेता आपण अनेक गाडी आहे. हा फूड ट्रक पण घेऊ शकतो. ओके, ह्या फूड ट्रकचे आपण पाहू शकतो कॉस्ट्युम्स काय काय आहेत. ओके, आपण फूड ट्रकचे कॉस्ट्युम सुद्धा चेंज करू शकतो. ते आपण पाहायचंय. खूप फनी होईल हे. तर ही जी बस आहे त्याला आपल्याला रोटेट करायचं थोडस. तर इथे रोटेट ऑप्शन नाहीये, तर आपण ऍज इट इज याला वापरू. ओके, ऍक्च्युली ही जी बस आहे ती दोन्ही बाजूने सेमच दिसते. आता यात आपण बॅकड्रॉप करू. बॅकड्रॉप साठी आपण यूज करू ते पाहूया. हा, ही बॅकड्रॉप पण यूज करू शकता. त्यानंतर आपण ऍड करू थोड्या बहुत. ही सिटी एक बॅकड्रॉप आहे, सिटी 1. ती आपण यूज करू शकतो. कलरफुल सिटी. ओके, तर इथे बॅकड्रॉप काय काय आहेत पाहू. ब्लँक वाली आपण डिलीट करणार आहोत. या दोन ब्लॅक बॅकग्राऊंड आहेत. तर इथे आपण पाहायचं आहे हा जो ट्रक आहे तो ज्यावेळी मूव्ह होईल, मूव्ह 10 स्टेप्स, त्यावेळी आपण त्याचं कॉस्ट्युम चेंज करायचंय. नेक्स्ट कॉस्ट्युम आपण करू आणि हे आपल्याला रिपीट करायचंय. ओके,
पाहू तर काय होतं. तर यासाठी आपल्याला वेट हा ब्लॉक यूज करावा लागेल. कंट्रोल मध्ये वेट वेट हे केलं. ओके, पाहूया. हा स्पीड ठीक आहे. तर यानंतर ही जी बस आहे ती पण आपल्याला या बाजूला आणायची आहे. तर इथे मोशन मध्ये मूव 10 स्टेप्स केल्यावरती बस आपली वेगळ्या दिशेला जाते. तर त्यासाठी आपण -10 करू. -10 केल्यानंतर आपण बसला पण इथे ब्लॉक मध्ये देणार आहे कंट्रोल. ओके, देन पाहू. तर अशा पद्धतीने बस आणि या फूड ट्रक साठी आपण वेगवेगळे ब्लॉक्स घेतलेले आहेत. आता याच्यासाठी आपल्याला हा फ्लॅग इव्हेंट पण घ्यायचा आहे. ओके, इथे पण आपण फ्लॅग घेऊ. तर दोन्ही ज्या व्हेइकल्स आहेत ते एकत्र आपल्या चालतील. पाहूया तर. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता की बस खूप स्पीडने आली आणि इथे ट्रक खूप स्लो चालला. ओके, तर ज्यावेळी स्पीडने येईल त्यावेळी टक्कर होईल आणि इथे एक स्प्लॅश असं काहीतरी लुक्स तर आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर इथे आपण करू से फ्लॅश. तर आपण हे फ्लॅश जे आहे ते बस मध्ये ऍड करू आणि इथे फूड ट्रक मध्ये आपण इथे थोड्याशा स्टेप्स कमी करू. ओके, आता पाहूया. ऑलराईट, आणि स्टेप्स जर कमी केल्या तर आपलं टायमिंग जुळून जाईल. ओके, तर इथे आपल्याला आणि थोडस वाढवायला हवं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या ज्या स्प्राईटचे जे पोझिशन्स वगैरे आपल्याला सेट करावे लागतील. ऑलराईट, अगेन चेक. ओके, हे परफेक्ट झालं. ओके, इथे सॉरी 10 स्टेप्सच आपण ठेवू. इथे आपण रिपीट जे आहे ते कमी करू. ओके, आता पाहू. तर अशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं आणि अशा खूप सुंदर पद्धतीने आपल्याला एक ॲनिमेशन पाहायला मिळतं. ओके, तर याला आपण सेव्ह करू.
आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की कारचं ॲनिमेशन कसं बनवायचं. तर या ॲनिमेशन मध्ये आपण साऊंड सुद्धा ऍड करू शकतो. तसेच आपल्याला पोझिशन व्यवस्थित बघितली पाहिजे आणि त्यानुसार आपण रिपीट ब्लॉक आणि टायमिंग व्यवस्थित सेट करू शकतो. ओके, तर प्रॅक्टिस करत राहा. थँक यू. हॅव अ नाईस डे.